सुरुवातीला निवडणूक ही हजारात असायची, हजारात 85 ते 95च्या दरम्यान हजारात निवडणूक असायची. यानं 60,000 घेतले, त्यानं 50,000 घेतले, त्यानं 40,000 घेतले. पुन्हा 85 ते 95 ही निवडणूक जवळपास 10 लाख, 5 लाख, 10 लाख, 5 लाख, 20 लाख, 25 लाख इथपर्यंतच खेळायची. 95 ते 2005 लाखात खेळायला लागली. म्हणजे 80 लाख, 90 लाख, 1 करोड हायेस्ट. आणि 2005 ते आता हे 2024 गेल्या 15-20 वर्षातला बाजार हा राजकारणाचा रान बाजार. मी मुद्दाम रान हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय मित्रांनो. आता कोटीच्या घरात कोणीच बोलत नाही. नगरसेवक सुद्धा कोटीचाच हिशोब करतात, आमदार सुद्धा कोटीचाच हिशोब करतात, साधा साधा कार्यकर्ता सुद्धा कोटीत बोलतो. काल 2 कोट आणलो, 50 ह्याला दिलो, 50 त्याला दिलो, 50 माझ्याकडे ठेवले. हे राजकारणाचा रान बाजार, या भ्रष्टाचाराचं खरं मूळ हे लक्षात ठेवा. कारण हे पहा, आता राजकारणात जरा एखाद्या कोणाला खासदार व्हायचं आहे, तो नक्कीच पैसे लावणार, बरोबर आहे. मग तो काय म्हणणार त्या पक्षाला, बा माझ्याकडे एवढे आहेत, मी एवढा खर्च. अरे निवडणुकीचा ज्यावेळेस उमेदवारांच्या मुलाखती होतात त्याच वेळेस विचारलं जातं तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुमची जात कोणती आहे, कधीही न जाणारी जात, अशी जात कोणती आहे, तुमची ताकद किती खर्च करायची. आणि मगच ती पार्टी त्या घोड्यावर थोडा खर्च करायला तयार होते. पण ती सुद्धा पार्टी फंड कसा कसा गोळा करतात हे आता जगजाहीर झालेलं आहे. कोणीतरी सांगितलं की यानं 14 कोटाचा बॉन्ड घेतला, पार्टी फंड दिला, इलेक्ट्रो बॉन्ड घेतला. कोणी म्हणतं मी 10 कोटीचा घेतला, कोणी म्हणतं मी 5 कोटीचा घेतला, कोणी म्हणतं मी छोटा माणूस मी 2 कोटीचा घेतला. कोटीशिवाय बात नाही. कोटी अजूनही आपल्याला 10 कोटी लिहिता येत नाही. कारण ज्यावेळेस आपण पाहतो की हा राजकारणी स्वतःचे काही 10-5 कोटी इकडून तिकडून गोळा करून निधी, वर्गणी, खंडणी हा एक प्रकारे अजून त्याच्यामध्ये या राजकारणाच्या रान बाजारमध्ये खंडणी असा हा पैसा गोळा करून हे लोक राजकारणात डाव लावतात, पैज लावतात, जुगार खेळतात. जुगार चली तो शाम तक नाही तो चांद तक. म्हणजे नो गॅरंटी. बाकी एखाद्या व्यवसायात गॅरंटी असते, पण राजकारणात गॅरंटी हा विषयच नाही. जो जीता वही सिकंदर. पंकजा मुंडेने अनुभव घेतलेला आहे, बरोबर आहे का नाही. जो जीता वही सिकंदर. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आता त्यांची तर पहिलीच निवडणूक आहे, त्यांना आता समजेल राजकारणात काय गंमत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा राजकारणाचा जो पैशाचा बाजार आहे, रान बाजार आहे, हा प्रचंड भयानक मी माझ्या डोळ्यानं पाहतो आहे. खासदारला उभं टाकायचं आहे, अगोदर पार्टीला किती देणार, मग नंतर तुमचा सर्वे होणार, मग तुमच्याकडून ती बॅग घेतली जाणार. ती बॅग त्या विशिष्ट व्यक्तीकडं पोहोचली की तो दुसऱ्या उमेदवाराला फोन करणार, इनकी बॅग आई है आके देख लो. मग त्याला मध्ये अँटिक चेंबरमध्ये बोलवणार, ती बॅग दाखवणार, हे त्याचे आलेत, तुझं काय बोल. मग हा म्हणणार त्यानं किती दिले, त्यापेक्षा माझे अजून 5 कोटी 2 कोटी जास्त. म्हणजे पैसे दिल्याशिवाय इथं तिकीटसुद्धा मिळत नाही, अशी सर्वच राजकीय पक्षात चर्चा आहे. मी एखाद्या राजकीय पक्षाला दोष देऊ इच्छित नाही किंवा एखाद्या राजकीय नेत्याला मी दोष देऊ इच्छित नाही. ही यंत्रणाच सडलेली आहे, वरून सडलेली आहे. 5 लगाव 50 कमाव, म्हणून मी ह्याला नाव दिलंय राजकारणाचा रान बाजार.
आज माझा सर्वसामान्य शेतकरी परेशान आहे. आज माझा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी परेशान आहे या महागाईनं. आज माझा मध्यमवर्गीय सरकारी नोकरी करणारा कारकून परेशान आहे. आज माझा सर्वसामान्य माणूस परेशान आहे या प्रचंड महागाईनं. आणि एकीकडे ह्यांच्या कोटीच्या गप्पा असतात. गप्पा कशा असतात? मग त्या प्रभागाईकडे मी 12 कोटी दिले, त्याच्यात त्यानं बसवलं नाही आणि पुन्हा माझ्याकडे मागितले काल 2 कोटी. एका खासदारानं तर मला खाजगीच सांगितलं, हौसेकर साहेब म्हणले आता ही आमची कोटीचीच भाषा आहे, आता इथं आमच्याकडं 5-50 कोटला कोई व्हॅल्यू नाही आहे. मग मी म्हणलं हे तुम्ही 50 कोट लावता आणि काढता कुठून? अहो तुमच्याकडूनच काढणार. बघा, म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी थोडा विचार करण्याची गरज आहे की हे राजकारणाचा रानबाजार ह्या भ्रष्टाचाराचं मूळ आहे. कारण त्यांना माहिती आहे आता एकदा खुर्चीत बसलं की पुन्हा कामं द्यायला, टेंडर द्यायला सुरुवात, पत्र द्यायला सुरुवात, चेक किंवा कॅश हातात घेतल्याशिवाय तर त्याला पत्र हातात मिळत नाही. मग तो आमदार असो, मग तो खासदार असो, मग तो मंत्री असो. एवढी भयानक परिस्थिती ह्या राजकारणाच्या रानबाजारामध्ये झाली आहे. आणि ज्यावेळेस मी आता हे निकाल ऐकले, ज्या पद्धतीनं ते सगळे निकाल ऐकून मन सुन्न व्हायला लागलं. एकमुखी बहुमत का मिळत नाही एखाद्या पार्टीला? कारण एकमुखी जर बहुमत असेल तर हा जो रानबाजार आहे, मंत्र्यांचा जो बाजार होणार की आम्हाला एवढे मंत्रिपद द्या, आम्हाला तेवढे मंत्रिपद द्या, आम्हाला हे तमुक पाहिजे, आणि त्यांना म्हणजे वेठीस धरण्याचं काम करणार. कारण त्यांना माहिती आहे आम्ही पाठिंबा काढून घेतला की तुमचं सरकार पडणार. याकरता कोणत्याही पक्षाला तुम्ही द्या, पण पूर्ण बहुमत द्यायला पाहिजे मित्रांनो, तर ही लोकशाही जिवंत राहणार आहे.